मला असं वाटतं की जनसन्मान यात्रा ही अत्यंत पॉप्युलर होते आणि आमच्या मित्रपक्षाला असं वाटायला लागलं आहे का की अजितदादा एकटेच त्याच्यामध्ये फेमस होत आहेत म्हणून तुम्ही असं काही केलं आहे का? आता लोकसभा झाली, लोकसभेमध्ये लोकांनी जो काही तुम्हाला म्हणजे महायुतीला तिथं आरसा दाखवला त्याच्यानंतर तरी आता दुरुस्त व्हा ना. आता विधानसभा तोंडासमोर आहेत, एकत्र लढतो आपण, एवढ्या चांगल्या लोक कल्याणकारी योजना बजेटमध्ये मांडल्या गेल्या. हे सगळं असताना अशा प्रकारे काळे झेंडे दाखवून भाजपला काय पुरुषार्थ साधायचा आहे? त्यामुळे माझी विनंती भाजपच्या पक्षश्रेष्ठींना आहे की अशा बुचकेंनी जो काही प्रकार केला याला तुमचं समर्थन आहे का? भाजपनी याबाबत तात्काळ खुलासा केला पाहिजे. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की महायुती एकत्र लढेल असं वरून ठरलेलं असताना सुद्धा जुन्नरमध्ये आज जी काही जनसन्मान यात्रा पोहोचलेली आहे त्यामध्ये जुन्नरच्या स्थानिक भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्या आहेत आशा बुचके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांसह काळे झेंडे दाखवून मुर्दाबादचे सुद्धा नारे लावल्याचं मी जरा ऐकलंय. मग आता याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ त्यांची भूमिका स्पष्ट करावी. महायुतीत तुम्हाला एकत्र लढायचं आहे की नाही, की भारतीय जनता पार्टीला असंच कुठेही काही म्हणजे तुम्ही मोकाट सूट दिलेली आहे का? की तो कार्यक्रम हा काही राजकीय कार्यक्रम नाही आहे, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. आणि काल तुमच्या सर्वांना माहीत असेल की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेचा भव्य शुभारंभ वचनपूर्ती सोहळा पुण्यामध्ये केला. त्यावेळेस तुम्ही सर्व एकसंघ होता आणि आज सकाळी त्या ज्या बुचकेताई आहेत त्या स्वतः अजितदादा मुर्दाबाद आणि काय तुमचा जर काही तुमच्या मतदारसंघातला प्रश्न असेल तर स्वतः तुम्ही बसून तो मिटवू शकता ना. अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जे काही झेंडे दाखवले काळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा ज्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं. देवेंद्रजींना महायुती टिकवायची आहे की नाही ते एकदा सांगावं. आणि जर आम्ही असा प्रकार देवेंद्रजींबद्दल केला असता किंवा भाजपच्या कोण्या वरिष्ठ नेत्यांबद्दल केला असता तर भाजपने तो खपून घेतला असता का हे सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून भाजपच्या अशा अश्लाघ्य कृत्याचा मी जाहीर निषेध करतो. तात्काळ जर देवेंद्रजींनी खुलासा केला नाही तर महायुतीचं भविष्य चांगलं राहणार नाही, एवढं लक्षात ठेवा. निवडणुकीच्या तोंडावर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.